आता आपण बघूयात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या मनमाडमध्ये प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तपोवन एक्सप्रेस 1 ते 1.5 किलोमीटर मागे धावली। वेळीच रुग्णालयात दाखल केल्यानं प्रवाशाचा जीव वाचला। मध्य रेल्वेवरील कर्जत यार्डमध्ये पायाभूत कामासाठी आज 2 तासांचा ब्लॉक। भिवपुरी ते पळसधरी स्थानकादरम्यान सकाळी 11:20 ते दुपारी 1:05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या आठवड्यात कांद्याची बंपर आवक 2,14,319 क्विंटल कांदा बाजारात दाखल। अकोला शहरातील सिमेंटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त करायला सुरुवात। 2 ते 4 आधी बांधण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था। साताऱ्याच्या कराडमधील कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का। 2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात 200 जीर्ण वर्गखोल्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांकडून जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन। वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित। गडचिरोली जिल्ह्यात 46 नक्षलवादी असल्याची माहिती। गडचिरोली पोलीस विभागाची गृह विभागाला माहिती। भामरागड एटापल्ली भागात सध्या नक्षलवादी दल सक्रिय। जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ पाम तेलाचा टँकर उलटला। अकोला शहरात भेगा पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात।